दिव्यांग कल्याण मंत्रालय सचिवपदी तुकाराम मुंडे साहेब यांची निवड झाली आणि महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांच्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला स्टेटस होतं की आता आपल्याला न्याय मिळणार आणि आपल्याला आता सुपर हिरो मिळाला आहे. तर मित्रांनो, खरंच त्यांनी चांगलं काम केलंय. बोगसगिरी पूर्ण काढली आहे. अनेक अधिकाऱ्याला निलंबित केलंय, घरी पाठवलंय आणि नागपूर साईडला सुद्धा त्यांनी मोठे मोठे घोटाळे बाहेर काढलेत. म्हणूनच भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आरोप केला की याला निलंबित करा. तर आमचं एकच म्हणणं आहे, कृष्णा खोपडे साहेब, आतापर्यंत आमदार लोकांनी रस्ते खाल्ले, नाल्या खाल्ल्या, संडास खाल्ली, आता त्यांनी दिव्यांगाचे पैसे सुद्धा खाल्ले. या गोष्टीमुळे तुम्हाला आग लागली आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता तुकाराम मुंडे साहेबांसोबत आहोत. मित्रांनो, जे जे तुकाराम मुंडे साहेबांसोबत असतील त्यांनी कमेंट करायची आहे आणि विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करायचा आहे. येणाऱ्या 15 तारखेला आम्ही जालना इथे तुकाराम मुंडे साहेब यांच्या समर्थनमध्ये दिव्यांग बांधव मोर्चा काढत आहोत. तर प्लीज हा व्हिडिओ आपण जास्त शेअर करायचा आहे आणि जर कोणाकडे खोपडे साहेबाचा नंबर असेल तर तो नंबर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये नक्की टाका. धन्यवाद.